आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. रामकृष्ण हरी माऊली. मी अक्षय अरविंद नाईक तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते सन मराठी प्रस्तुत वारसा कीर्तनाचा या आपल्या भक्तिमय कार्यक्रमात. माऊली आज आपल्या सोबत आहेत हरिभक्त परायण ऋषिकेश महाराज चव्हाण. कालच्या भागात त्यांनी माऊली ज्ञानोबा रायांचा अभंग निरूपणासाठी घेतला. बघूया त्याचा अर्थ समजून घेताना प्रेक्षक म्हणून आपल्या ज्ञानात किती भर पडते. सुरू करूया आजचा कीर्तन सोहळा. जगामध्ये काही लोक दिसली ज्यांनी अनेक तपश्चर्या केली पण ब्रह्मज्ञान प्राप्त झालं नाही. यादीमध्ये येत आहे चांगदेव महाराज. चांगदेव महाराजांनी 1400 वर्ष तपश्चर्या केली पण मी देव आहे ही अनुभूती माझ्या चांगदेव महाराजांना मिळाली नाही. कृपादृष्टी केली माझ्या ज्ञानोबारायांनी आणि ज्ञानोबारायांनी त्या चांगदेव महाराजांकडे बघितलं आणि 64 ओव्यांमध्ये चांगदेव 65 ओव्यांमध्ये ब्रह्मज्ञान माझ्या ज्ञानोबारायांना प्राप्त करून दिलं. पण प्रत्येक लेकराला हे टोकाचं तत्वज्ञान पचेल असं नाही. बघितलं सामान्य लोकांकडे, अरे यांना हे ब्रह्मज्ञान ब्रह्मसत्य जगत मिथ्यान जीवो ब्रह्म हिव नापरा हे काही पचणार नाही. आणि मग सोपं साधन सांगितलं या आईनं, बाबा तू फक्त रामाचं आणि कृष्णाचं अंतःकरणामध्ये स्थापना कर. राम कृष्ण नामे ही दोन्ही साजे, राम कृष्ण नामे ही दोन्ही साजे, राम कृष्ण नामे ही दोन्ही साजे, राम कृष्ण नामे ही दोन्ही साजे. गोड गोड राम कृष्ण नामे हे दोन्ही साजे, राम कृष्ण नामे हे दोन्ही साजे, राम कृष्ण नामे हे दोन्ही साजे, राम कृष्ण नामे हे दोन्ही साजे. हृदयामध्ये स्मरा करे बोला, जगद्गुरु तुकोबाराय आदी करून संतांनी श्रीमंताला गाथेच्या यादीमध्ये नाही घेतलं आणि धन्यतेच्या यादीमध्ये नाही घेतलं. फक्त एकाच जणाला घेतलं. कोण आहे धन्य, कोण आहे धन्य, धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. ह्याच लोकांना धन्यता प्राप्त करून दिली. ऐकताय तुम्ही सर्वजण. प्रथम चरणात माझे ज्ञानोबाराय लोकांना सांगू लागले, बाबा नाही तुला कष्ट घेता येणार, नाही तुला ब्रह्मज्ञान पचणार. ऐक सोपा उपाय, राम आणि कृष्ण या दोन नावांना तू हृदयामध्ये स्थापना दे आणि त्याचा अनंत वेळेस परत परत त्याचं नामस्मरण कर. फायदा काय होईल, देव तुला प्राप्त होईल. ऐक राजा, देवाचं जर तुला वाटत असेल मला प्राप्त व्हावा, मला भेटावा, तर तुला या दोन नावांशिवाय पर्याय नाही. पण ऐका, देव नावाची संज्ञा प्राप्त करण्याकरता आम्हाला रामकृष्णाचं नाव घेणं गरजेचं आहे. या कीर्तनामध्ये इतकी शक्ती आहे, इतकी पावर आहे का याच्यामध्ये आलं की देव स्वरूपाशी आम्ही विलीन होतो. कीर्तन चांग अन होय अंग हरिरूप. पण ऐकावर का, देव नावाची पदवी प्राप्त करायची असेल तर कीर्तनात यावं. पण एक गोष्ट लक्षात असू द्या, रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी. चांगले नाव आहे, गोमटे नाव आहे, पण जी गोष्ट जितकी चांगली असते तितकीच सुद्धा घातक सुद्धा असू शकते. म्हणजे तुम्ही म्हणाल दृष्टांताच्या बाबतीत पटून द्या. ऐका, तुम्ही आम्ही कार मध्ये बसलो, देही आमच्या समोर आहे आणि मात्र आम्ही चालवताना जर चुकलो, 100ची स्पीड पार करून पुढे गेलो, तर जी गाडी देहापर्यंत काही मिनिटात घेऊन जाते तीच गाडी मात्र माणसाला मृत्यूपर्यंत पोहोचू
पोहोचू शकते. ही गाडी इतकी जोरात आहे, ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी. पण ऐका, त्याच्याकरता संत मंडळींनी एक नियम बांधून दिला. सांगितलं, भक्ती ज्ञान विरहित इतर गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणे करोनी अंतरी मूर्ती ठसावी श्रीहरीची. आणि ऐसी कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरची. त्या नियमाला अनुसरून ड्रायव्हिंग केली का देव आपल्यापासून लांब नाही. संत मंडळीनं 2 नावं सांगितली, राम आणि कृष्ण. हे 2 नावं हृदयामध्ये स्थापन करा. परिणाम काय होईल? देव नावाची संज्ञा प्राप्त होईल, माणसाला देव मिळेल. बरोबर रामकृष्णाचं नाव धारण केलं, आम्हाला देव मिळेल. आम्हाला पटलं, रुचलं, आम्ही अंतकरणामध्ये स्थापन केलं. पण एक प्रश्न अंतकरणामध्ये निर्माण झाला, या रामकृष्णातून आम्हाला देव मिळेल कसा? ऐका, दृष्टांत छोटा आहे, मोठा गमतीचा आहे, तुम्हाला पचेल रुचेल असाच मी मांडणारे. ऐका, रामकृष्ण नाव घेतलं का आपण हा संसार जिंकतो. तुम्ही म्हणाल, महाराज हा काय खेळ आहे का? संत मंडळीनं सांगितलं, हा खेळच आहे आणि हा प्रत्येकाला जिंकायचा आहे, तरच तो शुरत्वाच्या यादीत बसतो. प्रमाण जिंकावा संसार आणि येणे नावे तरी शूर. अनेक जीवनामध्ये खेळ खेळायला भेटतात. कोणी पत्ते खेळतं, कोणी क्रिकेट खेळतं, कोणी काय खेळतं. संत मंडळीनं सांगितलं, तुम्हाला खेळ खेळायचा आहे ना, तर तुम्ही कोणता खेळ खेळा? तर तुम्ही जग जिंकण्याचा खेळ खेळा. बर तुम्ही म्हणता खेळ खेळायचा आहे, तुम्ही म्हणता हे जगत म्हणजे एक खेळ आहे, आम्हाला पटून द्या ना. ऐका, तुमच्या समोर खेळाची मांडणी करून सांगतो. हे जगत म्हणजे खेळ आहे. कोणता खेळ? क्रिकेटचा खेळ. ऐकताय तुम्ही सर्वजण? तुम्हाला इथं येऊन क्रिकेटचा खेळ खेळायचा आहे. बरं, क्रिकेट खेळाची आखणी कशी असते? ऐका, क्रिकेट खेळामध्ये खेळाडू किती असतात बरं? 11 खेळाडू असतात, बरोबर आहे की नाही? 11 खेळाडूंची मांडणी केली. आता ऐका, ह्या जगतरूपी क्रिकेट मधले 11 खेळाडू कोणते? 5 ज्ञान इंद्रिय, 5 कर्म इंद्रिय आणि 11वं मन या जगतरूपी क्रिकेट मध्ये बाकी उतरलंय. ऐका, समोरच्या पार्टी मधले हे 11 खेळाडू आता बाकी मैदानात उतरले. तुम्ही आम्ही बॅटमॅनच्या स्वरूपामध्ये आहोत आणि आमच्या हातामध्ये हे रामकृष्ण नावाचे 2 अक्षर आहे. माझ्याकडे बारीक लक्ष देऊन ऐका, मी महत्वाचं सांगतोय तुमच्या समोर. हे रामकृष्ण नावाचे 2 शब्द आहे. आता क्रिकेट मध्ये किती ओव्हर असतात बरं? एका ओव्हरीमध्ये किती बॉल असतात? 6 बॉल असतात, बरोबर आहे की नाही? आणि ते 6 बॉल कोणते? माझ्याकडे बारीक लक्ष देऊन ऐका. काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ आणि अहंकार या नाम 10 बॉल. एका ओव्हरीमध्ये हे 6 बॉल आणि हे येणार आहे कोणत्या खेळाडूच्या हातून? इथं कोणता खेळाडू येणार हे खूप महत्वाचं आहे. आमच्या हातात रामकृष्णाचं नाव आहे, समोर आमच्या कोण उभं आहे? तर ते 11 खेळाडूंपैकी 5 ज्ञानेंद्रिय बाजूला आहे, 5 ज्ञानेंद्रिय फिल्डिंगला आहे, 5 कर्मेंद्रिय फिल्डिंगला आहे आणि 11वं जे मन आहे ते बाकी आता बॉलिंगला आहे. त्याच्या हातामध्ये 6 बॉल आहे. आता कोणी एका खेळाडूकडे लक्ष दिलं तर लोक म्हणतात हा यॉर्कर टाकेल, हा अमुक टाकेल, हा तमुक टाकेल. या मन नावाच्या बॉलरची कुणालाही किमया माहित नाही. कोणत्या मिनिटाला कोणता बॉल टाकेल शाश्वती नाही. कधी कामाचा, कधी क्रोधाचा, कधी लोक त्याची वावा करतील, कधी अहंकाराचा. रस्त्यानं एखादी सुंदर जाताना दिसली तर लोकांना वाटतं आपल्याला ती भेटावी. मी गाडीबद्दल बोलतोय. तुमचे मन कुठपर्यंत गेले हे सांगण्याची मला गरज नाही. हे मनच इतकं पॉवरफुल आहे, हे मनच इतकं पॉवरफुल आहे, ते नको त्या ठिकाणी आपल्याला घेऊन जातं. त्या मनाकडे आता बाकी बॉलिंग आहे. आता तो कोणता बॉल टाकेल याची शाश्वती नाही. ऐका, त्या मनाचं वर्णन अर्जुनानं करावं. देवा, अरे चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम तस्याहम निग्रहम म्हणणे वायुरिव सुदृष्कृतम. देवा, हे पंढरीश पांडुरंग परमात्मा, हे कृष्णा, अरे वाऱ्याच्या गतीप्रमाणे पळणार हे मन, याच्यावर मी कसा विजय मिळू? ऐकताय तुम्ही सर्वजण? आता बाकी हे मन बॉलिंग करायला. आता हे बॉलिंग करणारे मागे 3 स्टंप उभे. कोणते कोणते? आध्यात्मिक दुःख,
आधी भौतिक दुःख आणि आधी दैविक दुःख, हे 3 स्टंप आता बाकी मागे उभे. ऐका, देहीच विदेही भोगू दशा, या न्यायाने तो बॉल आता बाकी या 3 गोष्टींना लागता कामा नये. ऐका, किंबहुना सत्व रजतम हे 3 स्टंप आता बाकी उभे आहेत. आता माझ्याकडे तुमचं बारीक लक्ष आहे. आपल्या हातामध्ये रामकृष्ण नावाची बॅट आहे, 6 बॉल समोरच्याच्या हातात आहे, 10 खेळाडू म्हणजे सर्व ज्ञान इंद्रिय कर्म इंद्रिय फिल्डिंग लावून उभे. आणि कोणता बॉल येईल याची शाश्वती नाही. समोरून बॉल आला की रामकृष्णाचं नाव घ्यायचं आणि 6 मारायचा. बॉल ग्राउंड मध्ये या खेळात अवेलेबल नाही. इथं जर तुम्ही जर बॉल कुठेही पडला तर तुम्ही आउट आहे. 6ची 6 बॉल ग्राउंडच्या बाहेर पाठवायचे. कामाचा बॉल आला ग्राउंडच्या बाहेर, क्रोधाचा बॉल आला ग्राउंडच्या बाहेर, असे 6ची 6 बॉल जो धुतो तो साधू होतो. विठ्ठल विठ्ठल सांगितलं माझ्या जगद्गुरु तुकोबारायनं आणि दिशा दिली. ऐकताय तुम्ही सर्वजण, जिंकायचं असेल तर रामकृष्णाचं नाव आपल्या अंतकरणामध्ये धारण करा. आता बाकी तुम्हाला कोणी हरवू शकत नाही. हृदय मंदिरी स्मराकारे, ह्या हृदयाला खूप मोठी किंमत आहे. चुकीच्या लोकांना हृदयामध्ये जागा देऊ नका. एकदा धोका मिळाला की परत मोका देण्याची आम्हाला जी सवय लागली ना, त्यामुळे आमच्या डोळ्यांमध्ये आसवांच्या धारा आहे. माझ्या जगद्गुरु तुकोबारायनं, माझ्या ज्ञानोबारायनं तुम्हाला आम्हाला सांगितलं, मन स्वच्छ करा. तुम्हाला देव मिळवण्याकरता वेगळ्या पर्याय गोष्टी करण्याची गरज नाही. कोणत्या न्यायानं? ऐका, विशार सागर ग्रंथातील एक गोड दृष्टांत आहे. एक ताटली घ्या, त्याच्यामध्ये पाणी टाका, वर बाकी उन्हाचा दिवस असला पाहिजे, सूर्य उगवलेला असला पाहिजे, आणि उन्हामध्ये ती ताटली नेऊन ठेवा. नेऊन ठेवल्यानंतर ते पाणी हलवा, सूर्याचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये दिसणार नाही. पण जेव्हा ते पाणी थांबेल, स्थिर होईल, तेव्हा त्या सूर्याचं प्रतिबिंब त्या ताटलीत दिसेल. या न्यायाने तुमचं आमचं मन हे ताटलीच्या जागी ठेवा. हे आता बाकी ढवळलंय, मला घर बांधायचं, मला घर बांधायचं, विटा घेतल्या, वाळू घेतल्या, सिमेंट घेतलं, सगळ्या गोष्टी अवेलेबल केल्या, घर बांधण्यापर्यंत त्याचं चित्त हे मात्र ढवळलेलं आहे. माझ्याकडे तुमचं बारीक लक्ष आहे. जेव्हा तो घराचं बांधणी करतो तेव्हा त्याचं मन स्थिर होतं आणि त्याला वाटतं, वा काय आनंद आहे, मी घर बांधलं म्हणून मला आनंद झाला. राजा, घर बांधलं म्हणून आनंद नाही, तुझं मन स्थिर झालं, पांडुरंग रूपी सूर्याचं प्रतिबिंब मनात पडलं आणि तुला सुखाची अनुभूती आली. पण ऐका, तो तिथं थांबत नाही. आता घर बांधलं, आता गाडी घ्यायची, गाडी घ्यायची, पाणी आता बाकी हल्लं, मन आता बाकी हल्लं, आणि हल्लेल्या मनामधून परमात्म्याचं जे प्रतिबिंब आहे ते पुन्हा ढवळल्या गेलं. आता पुन्हा त्याला सुखाची अनुभूती नाही. गाडी घेण्याकरता प्रयत्न चालू झाले, काही दिवसातून त्यानं गाडी घेतली. आता पुन्हा त्याचं मन स्थिर झालं. मन स्थिर झालं, पाणी स्थिर झाल्यानंतर जसं सूर्याचं प्रतिबिंब दिसतं, मन स्थिर झालं, पांडुरंगाचं सुख त्याच्या अंतकरणामध्ये निर्माण झालं. पण तो पुन्हा थांबला नाही. त्यानं गाडीनंतर पुन्हा नको त्या गोष्टीकडे दृष्टी टाकली आणि ती गोष्ट मला भेटावी अपेक्षा केली. परिणामी दुःखाला प्राप्त झाला. संत मंडळीनं सांगितलं, एकदा मन स्वच्छ करा, तिथं गोपाळ येऊन राहिलं. गोपाळ राहे तेथे, हे मुनी गोपाळ राहे तेथे, हे मुनी गोपाळ राहे तेथे, हे मुनी गोपाळ राहे तेथे. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, हे मुनी गोपाळ राहे तेथे, हे मुनी गोपाळ राहे तेथे. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, हे मुनी गोपाळ राहे तेथे, हे मुनी गोपाळ राहे तुकोबारायनं सांगितलं, एकदा चित्त निर्मळ करा, देव त्या ठिकाणी येऊन राहील. कशाप्रमाणे? अहो, शेती एकदा पेरण्यायोग्य झाली का शेतकरी त्याच्यामध्ये बियाणं टाकण्याकरता वाट बघत नाही. अगदी त्याचप्रमाणे एकदा मन स्वच्छ झालं की देव हृदयामध्ये येण्याकरता वाट बघत नाही. माणसानं मन स्वच्छ ठेवावं, देवाची त्याला प्राप्ती आहे. आणि जर त्यानं हे नाही केलं तर काय होईल? तर त्याच्या जीवनामध्ये त्याला दुःख उपभोगायला मिळेल. देव मिळाला नाही तर त्याच्या जीवनामधलं दुःख संपणार नाही.
म्हणून माझ्या संत मंडळीनं त्याला सांगितलं, बाबा ऐक, जगतासाठी आतापर्यंत जगत आला, कुटुंबाकरता आतापर्यंत जगत आला, प्रत्येकाच्या मनाचा तू राजा विचार केला, आता बाकी स्वतःकडे बघ ना. संत खूप बारीक चिंतन आहे. संत म्हणतात स्वतःकडे बघा, स्वहिताचा घोर वा. तुम्ही स्वतः करता काय करताय? रात्रंदिवस तुमची पळपळे तळमळे ही केवळ प्रपंच करता. तुम्ही कधीतरी एकांतामध्ये जा आणि मी माझ्यासाठी काय केलं याचा शोध घ्या, तेव्हा तुमच्याकडं उत्तर हे शून्य येईल. तुम्ही स्वतः करता काहीच केलं नाही. ऐका, संत मंडळीनं सांगितलं, स्वहिताचा घोर वा, माझा उद्धार होईल ही अपेक्षा अंतकरणामध्ये ठेवा आणि आपली सोडवणूक लवकरात लवकर करून घ्या. अभंगाचं द्वितीय चरण. आपोली आपण करा सोडवण, 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 संसार बंधन सोडावे, संसार बंधन सोडावे गे, आपोली आपण करा सोडवण, आपोली आपण करा सोडवण, करा सोडवण, करा सोडवण. आपुली आपण करा सोडवण आणि संसार बंधन तोडावे गे. माझ्या जगद्गुरु तुकोबारायनं, माझ्या ज्ञानोबारायनं सांगितलं की अंतकरणामध्ये असलेला हा बंध तोडा आणि जीवनामध्ये मुक्ततेच्या अवस्थेला जाऊन पोहोचा. अपेक्षा माझ्या ज्ञानोबारायांची. तुम्ही आम्ही आमच्या जीवनामध्ये जे दुःख उपभोगतोय केवळ हे बंधामुळे. संत मांदियाळीची अपेक्षा आहे माणसानं हा बंध तोडावा आणि त्यातून त्यानं बाहेर यावं आणि स्वतःचं हित त्यानं करून घ्यावं. ऐका, संत मांदियाळीचं बोलणं मोठं सोपं आहे, आम्ही अवघडात करून बसलो, हे आमचं दुर्भाग्य. संत मंदियाळी मोठ्या सोप्या शब्दात, गोड शब्दात सांगतात, संसार तुम्हाला त्यागायला नाही सांगितला. घरदार प्रपंच, नवरा बायको मुलं बाळ हा प्रपंच त्यागण्याकरता संत मांदियाळीचा कोणताही शब्द प्रयोग नाही. उलट संत मांदियाळीनं तुम्हाला संसार करण्याकरता प्रबोधन केलं. अवश्य माणसानं संसार करावा. कारण काय, जेव्हा तो संसार करेल तेव्हा त्याला तिथे चटके लागतील. माझ्या शब्दांकडे बारीक लक्ष द्या. वैराग्य मिळण्याकरता कोण्या एका डोंगरावर माणूस गेला आणि तिथं त्यानं तपश्चर्या केली तर त्याला या गोष्टीची चवच माहित नाही का संसारामध्ये किती दुःख आहे, किती चटके, कारण कधी त्यानं संसाराची अनुभूतीच घेतली नाही. पण ज्यानं रात्र दिवसभर कष्ट केले, परिणामी पदरात दुःख पडलं, त्या माणसाला संसाराचं दुःख कळतं. म्हणून एखाद्या साधू महात्म्याचं प्रवचन ऐकल्यापेक्षा एखाद्या दारुड्याचं तुम्ही मनोगत घ्या, तो साधूपेक्षा आणि संतांपेक्षा जास्त सांगतो काही खरं नाही, या ठिकाणी खूप दुःख मिळतं. कारण काय, त्यानं चटके खाल्लेले असतात. आणि जेव्हा माणूस संसारातले चटके खातो तेव्हा त्याच्याकडं वैराग्य येतं. माऊली ज्ञानोबारायची भाषा मोठी गोडे. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, एकदा का संसाराचे चटके लागले तैसी संसारा या समजता, जाणी जे जै अनित्यता तै वैराग्य दवडिता पाठी लागे. तो कट्टर संसारिके, पण एकदा त्याला चटके लागले का वैराग्य त्याच्या पाठीमागे धावतं. माऊली ज्ञानोबारायचे उद्गारे. म्हणून माणसानं संसार करावा. तुकोबाराय तर खूप गोड बोलतात. तुकोबाराय म्हणतात, ज्यानं संसार केला ना त्याला वैराग्य मिळतं. वैराग्य आणि इतर आश्रमाचं फळ आहे. तुकोबारायचे शब्द ऐका. तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ आणि परमपद बळ वैराग्याचे. ज्यानं संसार केला त्याच्याकडचं जे वैराग्य ते कधी न संपणार आहे, ते टिकणार आहे आणि ते वैराग्य त्याला देवापर्यंत घेऊन जात असतं. ऐका, संसारापासून लांब जाण्याची इच्छा संत मांदियाळीनं अपेक्षा तुमच्याकडून केली नाही. सरळ सांगितलं, संसार करा पण एका प्रामाणिकतेनं करा. तुम्हाला संसार करण्याकरता, पैसा कमावण्याकरता सुद्धा संतांनी काय तुम्हाला हात आडवा नाही घातला. तुकोबारायनं तर सांगितलं, पैसा नसेल तर लोक मानत सुद्धा नाही, अर्थाशिवाय आयुष्याला अर्थच नाही.
ज्याच्याकडं पैसा त्याला जगात मान मर्यादा आहे. लोकांचं प्रेम निस्वार्थ नाही. कुणी तुमचा पद बघेल, कुणी तुमचं सौंदर्य बघेल, कुणी तुमची कला बघेल, कुणी तुमची विद्वत्ता बघेल. निस्वार्थ प्रेम जग तुम्हाला देत नाही. म्हणून संत मांदियाळीनं सांगितलं अवश्य पैसा कमवा, हवा तेवढा पैसा कमवा. कारण काय ऐका, उलट आपल्या धर्मशास्त्रात असं सांगितलंय की 4 पुरुषार्थापैकी एक पुरुषार्थ म्हणजे अर्थ आहे. माझ्याकडे बारीक लक्ष असू द्या. अर्थ शिवाय आयुष्याला अर्थ नाही. पण केवळ अर्थाकरता आयुष्य निरर्थक घालू नका. कधीतरी समर्थ असलेल्या देवाला आठवा. ज्या दिवशी तो समर्थ असलेल्या देवाला आठवेल त्या दिवशी त्याच्याकडचे 2 पुरुषार्थ पूर्ण होतील. माणूस जीवन जगतोय. संत मांदियाळीनं शास्त्रानं आम्हाला पैसा कमवण्याकरता होकार दिला. ऐका, माझ्याकडे लक्ष असू द्या. धर्म अर्थ काम मोक्ष या 4 पुरुषार्थांपैकी माणसानं अर्थ कमवला. काम म्हणजे इच्छा, मला हे मिळावं, मला ते मिळावं. 2 मजली बिल्डिंग बांधून सुद्धा वर गज काढतो, यांना म्हणतात काम. ही इच्छा त्याची संपत नाही. त्यानं पूर्णच केली ती इच्छा. माझ्याकडे बारीक लक्ष असू द्या. अर्थ नावाचा पुरुषार्थ माणसानं कमवला. काम नावाचा पुरुषार्थ माणसानं कमवला. पुरुषार्थ रूपी गाडीमध्ये प्रत्येक जण बसलेला आहे. काय बोललो मी? पुरुषार्थ रूपी गाडीमध्ये प्रत्येक जण बसलेला आहे. त्या गाडीला 4 चाक आहे. धर्म अर्थ काम मोक्ष. आणि याच्यापैकी अर्थ नावाचं टायर फुले. किती फुले? घरात बसणं म्हणून बँकेत नेऊन टाकतो इतकं फुले. बाकी पुन्हा काम नावाचं टायर सुद्धा पूर्ण हवेनं भरलेलं आहे. त्याला सुद्धा हवा बसण्याकरता जागा नाही. पण धर्म नावाचं आणि मोक्ष नावाचं टायर बाकी पंक्चर आहे. त्याला हवाच राहिली नाही. धर्म नावाची संवेदना माणूस विसरून गेला. त्यानं अन्न वस्त्र निवारा याच्याकरता प्रयत्न करता करता धर्म नावाची गोष्ट तो विसरून गेला. धर्मशास्त्रकर्त्यांनी सांगितलं अरे बाबा किती कमवलं, धर्म नाही केला तर तू पशुच्या यादीत जातो. आहार निद्रा अभय मैथुनमच सामान्यम एतत् पशुभिः नराणाम धर्मो हि तेषाम अधिको विशेषो धर्मेन हिना पशुभिः समाना. माणूस पशुच्या यादीत जातो जर त्यानं धर्म कार्य केलं नाही तर. म्हणून त्यानं धर्म कार्य करावं. अनेक थोरा मोठ्यांनी धर्म कार्य केलं. आमच्याकडून त्या गोष्टीची अवहेलना होता कामा नये, नाहीतर आम्ही पशुच्या यादीत जाऊ. अहो कमवून आम्ही कमवलं काय? अन्न वस्त्र निवारा या 3ही गोष्टी आम्ही कमवल्या. अहो गरिबानं सुद्धा अन्न खाण्याची व्यवस्था केली. तो 2 रुपये किलो राशनचा तांदूळ खात असेल. जास्त पैशावाला 120 रुपयाचा आणून खात असेल. बदल बघा. अन्न काही नाही, फक्त त्याच्या क्वालिटीत बदल आहे. वस्त्र कुणीतरी चांगला हलका कपडा वापरत असेल, कुणीतरी चांगला महागडा कपडा वापरत असेल. 1000 रुपयाची ते 1 मीटरवरती ते कापड असेल. वस्त्र बदल जास्त काही नाही. एकही अंग झाकतो दुसराही अंग झाकतो. एकात बदल एवढा, एकानं कपडे चांगले वापरले आणि एकाचे कपडे हलके. अन्न वस्त्र निवारा. एखादा झोपडीत राहत असेल, एकानं फुल RCC बांधला असेल पण घरातच राहतो ना. अहो अन्न वस्त्र निवारा फक्त क्वालिटीत बदल आहे. त्याच्या पुढचा प्रवास आम्ही बाकी केला नाही. संत मांदियाळीनं सांगितलं बाबा धर्म नावाचं जे टायर तुझं पंक्चर आहे ना, ऐक धर्म कार्य कर. त्या योगे तुला तुझं जीवनाची पुरुषार्थ रूपी गाडी देवापर्यंत नेता येईल. आणि धर्म आणि मोक्ष हे 2 टायर जेव्हा फुल हवा होईल तेव्हा ही पुरुषार्थ रूपी गाडी पांडुरंगापर्यंत जाऊन पोहोचेल. विठ्ठल विठ्ठल. हो, पैसा अतिशय महत्वाचा आहे. त्याच्या योगे धर्म घडतो. तुम्ही म्हणाल आता मी थोडं अवघडातलं बोलतोय बरं का. माझ्याकडे बारीक लक्ष असू द्या. कधी ना ऐकलेलं तुमच्या समोर सांगतो. पैसा इथं काम येतो आणि वरती सुद्धा काम येतो. तुम्ही म्हणाल महाराज खूप कीर्तन ऐकले पण हे तुम्ही काय सांगताय? पैसा मृत्यू लोकातही काम येतो आणि वरती गेल्यानंतर सुद्धा काम येतो. अहो धना आणि भुवन पशुवत्स गोष्टी तुम्ही ऐकलं नाहीये का? हे सगळं इथंच राहतं. ऐका, मी बोलणार जरी असलो तर त्याला प्रमाणानं सिद्ध करून देणारे. पैसा इथंही काम येतो आणि पैसा वरतीही काम येतो. पण कसा? ऐकण्यापूर्वी भजन करा. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही सर्व रसिक श्रोतृवर्ग आहात. तुम्हाला आता बाकी 21व्या शतकातील विचारसरणी माहिती आहे. ऐका, 21व्या शतकामध्ये माणसानं आता कॅशलेस व्यवहार करणं चालू केलं. मग त्याची पद्धत कशी आहे? कोणत्या तरी गोष्टीतून त्याला पगार झाला महिन्याचा 35,000. त्यानं 35-40 हजारचा तो बंडल घेतला. 40 हजारचा बंडल घेऊन तो बँकेमध्ये गेला. बँकेमध्ये गेल्यानंतर त्यानं सांगितलं हे पैसे मला हातात वागवण्याकरता कठीण जात आहे. ऐका ना, हे पैसे तुम्ही माझ्या फोनला टाकता का? समोरच्यानं होकार दिला आणि फोनला ते 40,000 पडले. आता त्याच्या हातामध्ये 40,000चा बंडल नाही पण त्याच्या फोनचा तो बंडल
40,000चा पडलेला आहे. ऐका, आता त्यानं कुठेही दुकानामध्ये गेला का तो म्हणतो तुमचं स्कॅनर कुठे आहे, आणि गोळ्या बिस्किट घेतो तेवढे पैसे त्यांना पाठवून देतो. आता पैसा हातात नाही पण त्याच्या फोनला जमा आहे. अगदी तद्वतच पैसा इथंही कामं येतो, पैसा वरतीही कामं येतो. कसा? 40,000 आले का 2 500च्या नोटा त्याच्यातून काढायच्या. कोणता तरी गावामध्ये धर्मकार्य होत असेल, अन्नदान होत असेल तर त्या अन्नदानाला त्या 500च्या 2 नोटा नेऊन द्यायच्या. आता काय झालं, जसा बँकेत 40,000चा बंडल घेऊन गेला आणि ते पैसे फोन पेला पडले, तसं गावातल्या सप्त्याला गावात अन्नदान करण्याकरता 2 500च्या नोटा दिल्या. आता त्याच्या हातात 2 500च्या नोटा नाही पण त्याच्या फोनला जमा झाल्या. मग ते फोन कोणतं? ते इथं कामं नाही येत गोळ्या बिस्किट घ्यायला गेल्यावर. ते फोन जेव्हा आपण जातो, आता वाईट काय वाटून घ्यायचं नाही, प्रत्येकाला जायचंच आहे. जेव्हा आपण जातो तेव्हा देव त्याला विचारतो, अय राजा, अरे जन्म घेतलास, इतके आयुष्य तू जीवन जगलास, खाली जाऊन काय केलं? त्या यमाला सुद्धा दया नाही, कुठेही मारतो आणि कसाही मारतो. मग त्यांना सांगायचं, कॉलर अशी टाईट करायची, सांगायचं, अय माझ्या अकाउंटला पैसे पडलेले. तुम्हाला ऐकायचं ना पैसा वर कसा काम येतो. यमाला सांगायचं माझ्या अकाउंटला पैसे पडलेले, कुठे आहे तुझ्या अकाउंटला पैसे? आणि मग यमाला सांगायचं मी माझ्या गावातल्या सप्त्याला 1,000 रुपये वर्गणी दिली होती, बघ माझ्या अकाउंटला 1,000 रुपये पडलेले, कुठे आहे तुझा रेडा? आणायचा रेडा समोर, मानायचं स्कॅन आणि त्याला पाठवून द्यायचं. पाठवलं का होईल काय? मग आपल्याला त्या यातनापासून सोडवण्यात येईल. करा हरी भक्ती परलोकी येईल कामा. ती परलोकामध्ये काम येते. म्हणून धर्मानं पैसा कमवा आणि धर्मा करता द्या. तो पैसा वरती सुद्धा पुण्य रूपानं तुमच्या आमच्या पदरात पडल्याशिवाय राहणार नाही. संत मांदियाळीनं तुम्हा आम्हाला कल्पना दिली. ऐका, संत मांदियाळीला तुमची आमची दया येते. अरे राजा हो, एक माणूस म्हणून तुम्ही जन्माला आलात ना, तुम्हाला देव नावाची पदवी प्राप्त करता आली पाहिजे. एका सामान्य विचारानं तुम्ही जगले नाही पाहिजे. आम्हाला पहिली शेपूट होती, ती कालांतरानं गळून गेली आणि आता आम्ही बाकी माणसं झालोत. या विचाराची सरणी माझ्या ज्ञानोबा तुकोबाला मान्य नाही. अपेक्षा केली माझ्या ज्ञानोबा तुकोबानं, अरे ममई वंशो जीव लोके जीवभूतच सनातन. अरे सनातन असलेल्या परमात्म्याचा तू अंश आहे. स्वतःला का कमी लेखतो? का स्वतःला तू तुच्छतेच्या यादीमध्ये ठेवतो? नाही राजा, तू देवाचंच स्वरूप आहे, तू देवाचंच स्वरूप आहे. सांगितलं माझ्या ज्ञानोबांनी, सांगितलं माझ्या तुकोबांनी. ऐका, आपली सोडवणूक आपण करणं गरजेचं. परिणाम काय होईल? आम्ही सुखाला प्राप्त होऊ, आम्ही सुखाला प्राप्त होऊ. सोडवणूक करायची असेल तर मार्ग सांगितला रामकृष्णाचं नामस्मरण तुम्ही आम्ही केलं पाहिजे. परिणामानं देव नावाची संज्ञा तुम्हा आम्हाला प्राप्त होईल. विठ्ठल विठ्ठल बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव वा. महाराज तुम्ही सांगताय रामकृष्णाचं स्मरण करा, देव तुम्हाला भेटेल. पण शास्त्र सांगताय ज्ञानाशिवाय मोक्ष मिळत नाही. आणि ज्ञानाशिवाय तुम्ही म्हणताय देव मिळतो. कसं काय शक्य आहे? हे शक्य नाही. पण ऐका, नामस्मरणानं उगत होते असे अंतकरणामध्ये ज्ञान मिळण्या इतपत आपली लायकी तयार होते. ऐका, एकदा लायक झालं की देव तुम्हा आम्हाला मिळतोय. अर्जुनासारख्याची सुद्धा त्याला बघायचंय देवाला. देवा मन्यसे यदि तच्छक्यम, तुला जर वाटत असेल
असेल तर मला तुझं विश्वरूप दाखवशील का? देवानं सांगितलं, नाही रे अर्जुना, नाही, या तुझ्या चर्मचक्षुंनी तुम्हाला बघू शकत नाही. न तू माम शक्यसे दृष्टुम मने नैव स्वचक्षुषा, तू स्वतःच्या डोळ्यानं मला बघू शकत नाही. दिव्यम दधामी ते चक्षु, मी तुला दिव्य चक्षु देतो. तेव्हा अर्जुनाला देवाचं स्वरूप दिसलं. ऐका, देव कळणं इतकं सोपं नाही, भक्ती कठीण आहे. कशी आहे तर सुरावरती पोळी जशी भाजली जाते तशी ही भक्ती कठीण आहे. सांगितलं गेलं हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, देवाची हे द्वारी उभा क्षण भरी. पण बोलणं सांगणं सोपं आहे, पण करायला गेलं की तितकीच अवघड भक्ती आहे, सोपं नाही. ऐका, विज्ञानाची विचारसरणी घेऊन आम्ही दिवस रात्र जीवन जगतोय. ऐका, संत मांदियाळीनं विज्ञानाला विरोधच केला नाही, विज्ञानाची मांडणीच मागितली आणि मान्यच केलं विज्ञानाला. उलट माऊली ज्ञानोबारायचे शब्द तुम्हा रसिकांना आवडतील. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, ज्याला विज्ञान नाही कळालं तो परमार्थाची पहिली पायरी सुद्धा चढू शकत नाही. काय बोलले माझे ज्ञानोबाराय? ऐका, येत विज्ञाने काय करावे, ऐसे घेसी जरी मनोभावे, तरी आधी तेची जाणावे लागे आधी येत. आधी तुम्हाला विज्ञानच कळावं लागतं, तर तुम्हाला परमात्मा करतो, तर तुम्हाला पांडुरंग कळतो. विज्ञान कळालं नाही का देव कळत नाही. म्हणून देव ज्याला मिळवावा असं अपेक्षा आहे, इच्छा आहे, आकांक्षा आहे, त्यांना आधी विज्ञान कळूनच घ्यावं. त्याला हायड्रोजनचे 2 अणू, ऑक्सिजनचा 1 अणू मिळवून H2O+ पाण्याचं समीकरण होतं. कोणता रक्तगट O पॉझिटिव्ह, कोणता रक्तगट B पॉझिटिव्ह, याची कल्पना ज्याला परमार्थाची वाटचाल करायची त्याला यायलाच हवी. काय इलेक्ट्रॉन, काय न्यूट्रॉन, काय प्रोटॉन हे त्याला कळायलाच हवं. ज्या दिवशी माणूस विज्ञानाशी एकनिष्ठ होईल नंतर त्याला अध्यात्माचा प्रवास करता येईल. बोलून जाऊ का, विज्ञान म्हणजे शक्ती आहे, अध्यात्म म्हणजे भक्ती आहे. विज्ञानामध्ये साधने वापरली जातात, अध्यात्मामध्ये साधना वापरली जाते. विज्ञानामध्ये धनाची प्राप्ती आहे, अध्यात्मामध्ये समाधानाची प्राप्ती आहे. विज्ञानामध्ये शोध आहे आणि अध्यात्मामध्ये बोध आहे. विठ्ठल विठ्ठल ज्ञानम विज्ञान सहितम यज्ञात्वा मोक्षेशे शुभात. अध्याय 7 भगवद्गीता. देव म्हणताय तुला विज्ञान कळणं गरजेचं आहे, मग तुझा अध्यात्माचा प्रवास आहे. ऐकताय तुम्ही सर्वजण, सर्व सुशिक्षित मंडळी, ऐका, का आधी विज्ञान कळणं गरजेचं, मग त्याला देव कळेल. ऐका, देव सूक्ष्मातला सूक्ष्म आहे. हे रूप त्यानं धरलेलं आहे. हो, रूप त्यानं धरलेलं आहे. एरवी त्याला रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तुची रघुराया. त्याला रंग नाहीये, त्याला रूप नाहीये. ज्या दिवशी माणसाच्या जीवनामध्ये त्याला देव मिळावा ही अपेक्षा होईल, त्यानं आधी विज्ञानाचा अभ्यास करावा आणि मग त्यानं परमार्थाची वाटचाल करावी. माझ्याकडे तुमचं बारीक लक्ष आहे. का विज्ञान कळून घेणं गरजेचं आहे? अध्यात्म विज्ञानाच्या पुढचा टप्पा आहे. काय बोललो मी? अध्यात्म विज्ञानाचा पुढचा टप्पा आहे. पहिला टप्पा पार केल्याशिवाय अध्यात्माचा प्रवासच करता येत नाही. तुकोबाराय, ज्ञानोबाराय अभ्यासा काय बारीक दृष्टिकोन आहे. तुकोबारायनं जेव्हा अणुरेणूचा शोध लागला नाही तेव्हाच गाथेत मांडली, अणुरेणू या थोकडा आणि तुका आकाशा एवढा. ज्ञानोबाराय, तुकोबाराय विज्ञानाच्या अनुषंगानं बोलतात, ते विज्ञानवादी आहे. ऐका, विज्ञान कळाल्याशिवाय अध्यात्म कळत नाही. काय पुरावा आहे? ऐका, सूक्ष्मातला सूक्ष्म देव आहे. मुद्दा थोडा अवघडातला आहे, पण ऐका, तुम्हाला सुद्धा हेच ऐकण्याची सवय लागली पाहिजे. ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे. ऐका, अध्यात्म हे नंतरची गोष्ट आहे, आधी विज्ञान कळणं गरजेचं आहे. विज्ञानामधला प्रवास ऐका, पंच महाभूत पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हा टप्पा म्हणजे विज्ञानाचा आहे. माझ्याकडे तुमचं बारीक लक्ष आहे. ऐका, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश हे 5 तत्व विज्ञानाच्या यादीत येतात आणि तिथून पुढचा प्रवास हा परमात्म्याकडचा जातो. माती, पृथ्वी म्हणजे माती आहे. मातीला तुम्ही हातात घेऊ शकतात, मातीला तुम्ही स्पर्श करू शकतात, तुमच्या ती हाताला अनुभूतीला येते. ऐका, मातीपेक्षा सूक्ष्म आहे पाणी. पाण्याला तुम्ही माती इतका सुलभरित्या स्पर्श करू शकत नाही. ते हातात घेतलं का ते कुठेतरी खाली पडल्याशिवाय राहत नाही. पाणी आहे, मातीपेक्षा सूक्ष्म पाणी आहे. पृथ्वी, आप, तेज म्हणजे प्रकाश. या लाईटचा लागलेला प्रवास, प्रकाश आता मात्र पाण्यासारखा त्याला स्पर्श करता येत नाही, त्याचा फक्त अंदाज घेता येतो. इथं लाल रंगाचा प्रकाश पडलाय, इथं पिवळ्या रंगाचा प्रकाश पडलाय, डोळ्यानं दिसला, पाण्यासारखा स्पर्श करता आला का हो? संत मांदियाळीनं सांगितलं, मातीला हाताने स्पर्श करता येतो, पण ज्याप्रमाणे हाताने मातीला स्पर्श करता येतो अगदी त्याप्रमाणे पाण्याला नाही करता येत. पाण्याला ज्याप्रमाणे करता येतो त्याप्रमाणे या प्रकाशाला माणूस स्पर्श करू शकत नाही. पृथ्वी, आप, तेज, त्याच्यानंतर 4था टप्पा वायू. वायू म्हणजे हवा.
तिला मात्र माणूस बघूही शकत नाही. प्रकाश तरी दिसतोय, इथं प्रकाश पडलाय, तिकडं मात्र अंधार आहे, हे तरी डोळ्याला दिसलं. पण आता हवेचा काय तुम्ही संदर्भ देणारे? वाऱ्याची झुळूक यावी, अंतकरणाला शरीराला स्पर्श व्हावा आणि माणसानं म्हणावं इथे बाकी हवा आहे. म्हणजे हवा त्या प्रकाशापेक्षा सुद्धा सूक्ष्म सांगितली. त्या प्रकाशापेक्षा सूक्ष्म आकाश आहे. आकाश म्हणजे पोकळी, त्याच्यामध्ये तुम्ही आम्ही राहतो. तुम्ही सर्व आता विज्ञानवादी विचाराची मंडळी आहे, 21व्या शतकातली मंडळी आहे. प्रत्येक ठिकाणी आकाश आहे. विचारसागर करते म्हणतात, चुलीमध्ये जर तुम्ही उचटणी टाकली, टोक पुढचंय, मागचं टोक गरम होण्याचं काय कारण? आकाशातून ती प्रवाहित होते ऊर्जा आणि मागच्या टोकाला येते. प्रत्येक गोष्टीमध्ये आकाशाचं सामर्थ्य आहे. माझ्याकडे बारीक लक्ष द्या. मातीपेक्षा सूक्ष्म पाणी, पाण्यापेक्षा सूक्ष्म हवा, प्रकाश, प्रकाशापेक्षा सूक्ष्म हवा, हवेपेक्षा सूक्ष्म आकाश, आकाशापेक्षा सूक्ष्म माया. इथून मात्र अध्यात्माचा प्रवास बरं का. आता इथं विज्ञानाचा प्रवास संपला आणि आता अध्यात्माचा प्रवास चालू झाला. अध्यात्माचा प्रवास चालू झाला आणि संत मांदियाळीनं सांगितलं याच्यानंतर सूक्ष्मात सूक्ष्म माया आहे. ही माया कोणाला पारच करता नाही आली हो. दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यहा मामेव य प्रपद्यन्ते माया मे ताम तरंती ते. ही माया मोठी कठीण आहे, हिला कुणीही बघू शकत नाही. पार वयाची 70-75 उलटून जाते तरी म्हणतो मी गेल्यावर माझ्या नाताचं कसं होईल. कसंच होत नाही. फक्त जाणं गरजेचं आहे. आपल्या वाचून आपला प्रपंच कोणत्याही ठिकाणी बदलत नाही, कोणताही परिणाम या प्रकृतीवरती होत नाही. ऐकताय तुम्ही सर्वजण, हे विचारसरणी मोठी दृष्टिकोनातून आहे. हे ब्रह्मज्ञान तुमच्या समोर सांगण्याची गरज का ऐका तर याच्यातून आम्हाला जीवाची प्राप्ती आहे, शिवाची प्राप्ती आहे. म्हणून आम्हाला हे ब्रह्मज्ञान कळणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणाल फक्त कीर्तनकारच ब्रह्मज्ञान सांगतो का? कीर्तनकारही ब्रह्मज्ञान सांगतो आणि कुणाकडे जर तुम्ही गेले तर तोही ब्रह्मज्ञान सांगतो. मी एका जणाला म्हटलं बाबा आम्ही कीर्तनातून माध्यमातून लोकांना प्रबोधन करतो, ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सांगतो, ज्ञानाशिवाय माणसाला मोक्षच भेटत नाही. त्यानं सांगितलं हे ज्ञान मीही सांगू शकतो, उलट सोपं करून सांगू शकतो. त्यानं तंबाखू हातात घेतली आणि त्यानं सांगितलं बुद्धिरूपी तंबाखूला ज्ञानरूपी चुना लावल्याशिवाय मोक्षाची पिचकारी बाहेरच येत नाही. काय बुद्धिरूपी तंबाखूला चुनारूपी ज्ञान लावल्याशिवाय मोक्षाची पिचकारीच बाहेर येत नाही. मी म्हटलं बाबा धन्य आहे, बाबा धन्य आहे. त्याच्या समोर पाय टिकून घेतले. कोण कसं ब्रह्मज्ञान तुमच्या आमच्या समोर मांडेल याची कल्पना आपल्याला नाही. पण एकच गोष्ट आहे, किती वेद बोलला असेल, किती शास्त्र बोलले असतील, त्यांनी अर्थ फक्त एवढाच साधला, विठोबाला शरण जा, विठ्ठल माणसाला मिळालेलं आयुष्य हे बाकी काहीतरी नामक म्हणून आहे. शतवर्षी लेते अर्धरात्र खाय, 100 वर्षाची मर्यादा तुमच्या आमच्यापर्यंत आहे. माझे वडील आदरणीय हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज चव्हाण ठाणगावकर म्हणत असतात, जन्म गावावरनं निघालेला जीवरूपी प्रवासी हा मृत्यू गावाला चाललाय. जन्म आणि मृत्यू या दोहीतला अंतर नियतीनं त्याला मोफत फुकट चोखट वापरायला दिलंय. तुका म्हणे करा आयुष्याचे मोल, नका वेचू बोल नामे विना. सांगितलं गेलं आपलं जीवन हे कधी नामस्मरणाशिवाय बाजूला ठेवू नका. एकदा तुम्ही नामस्मरण केलं देवाचं का त्या देवाच्या अंतकरणामध्ये तुमच्या आमच्या विषयी वात्सल्य अभंगाचा शेवट.
काय शेवटच्या चरणामध्ये म्हणतात, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा आणि हृदयी जिवाळा श्रीमूर्ती रया. तुम्ही देवाचं माळा हातात घ्या, कोणत्या तरी पद्धतीनं त्या देवाचं नामस्मरण करा. नॉर्मल एक गोष्ट तुमच्या समोर मांडून जातो. तुमच्या आमच्या जीवनामध्ये दोन प्रकारचे मनी आहे, एक माळेमधले मनी आणि एक बँक अकाउंटला असलेले मनी. आलं लक्षात? दोन प्रकारचे मनी आपल्या आयुष्यामध्ये आहे. बदल फक्त एवढाच आहे, बदल फक्त एवढाच आहे, माळीतले मनी हातात घेतले का त्याचं नामस्मरण चालू होतं, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. आणि बँकेतले मनी आणले का त्याचं नामस्मरण चालू होतं, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. बदल लक्षात आला? माळेतले मनी हातात घेतले का रामकृष्ण हरी बोट आतमध्ये ओढल्या जातं आणि बाहेरचे मनी बाहेर हातात आले का बोट बाहेर फिरवल्या जातं. मग बाहेरचा फापट पसारा वाढवायचा का स्वतःचं आत्मिक कल्याण करून घ्यायचं, हा ज्याचा त्याचा स्वतंत्र प्रश्न आहे, ज्याचा त्याचा स्वतंत्र प्रश्न आहे. भगवंताचे सुद्धा शब्द असेचे, यथेच्छसी तथा कुरु. तुम्हाला वाटेल तसं करा, डू ॲज यू विश. तुम्हाला पाहिजे ते तुम्ही कमवा, हरकत नाही. हा देश, हा मृत्यूलोक कर्म प्राधान्य आहे. इथं ज्याला त्याला त्याच्या त्याच्या कर्माचं प्राधान्य भगवंतानं दिलेलं आहे. आणि मग ज्याला वाटत असेल आपलं कल्याण व्हावं, त्यानं संतांचं नाव घ्यावं. कारण काय? देव खुश होतो, देव खुश होतो. एक पतिव्रता स्त्री आपल्या नवऱ्याला काय आवडतं याचा विचार करते. तिला विचारलं ना, का ग गुलाबी रंगाची तू साडी घातली? ती म्हणते त्यांना गुलाबी रंग आवडतो. तिला म्हटलं, का ग तुझ्या हातामध्ये बांगड्या पण गुलाबीच रंगाच्या आहे? ती म्हणते तुला सांगितलं ना त्यांना गुलाबी रंग आवडतो. म्हणजे आपल्या नवऱ्याला काय आवडतं याचा विचार एक पतिव्रता स्त्री करते. आम्ही आमच्या पांडुरंगाच्या नावाचं मंगळसूत्र घातलंय, आम्ही आमच्या पांडुरंगाच्या नावाचं कपाळाला बुक्का लावतो. म्हणजे आमच्याकरता आमचा पांडुरंग सुद्धा पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण. आम्ही विचार करायला हवा, आमच्या पतीला काय आवडेल, देवाला काय आवडतं. भक्ताहुनी देवा नावडते काही, त्याला भक्ताशिवाय दुसरं काहीच आवडत नाही. तेही प्राणा परवते आवडते मज निरुते. म्हणजे का भक्त चरित्राते प्रशंसती, जे भक्ताच्या चरित्राचं प्रशंसन करतात ते देवाला अतिशय आवडतात. देवाचे भक्त कोण आहे? ज्ञानोबाराय तुकोबाराय देवाचे भक्त आहे. तर सर्वांनी मुखाने नाम, हाताने टाळी, भजन करा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. गोड असं निवृत्तीरायाचं भजन होईल आणि जय विठ्ठल होईल. निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. ओ निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. 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 निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. करू वेडे वाकुडे उतरे अपराध महाराज तुम्ही नाही उच्चारिला अधिकार अपराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वराला का पाया पैकी करा. अपराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुकाराम पुंडलिक वदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. और ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.
इतिहास साक्षी आहे. योग्य वेळी आपण कोण आहोत याची जाणीव झाली की वाल्याचा वाल्मिकी होतो, तर योग्य वेळी भक्ती मार्ग धरला तर नराचा नारायण होतो. कीर्तनाची परंपरा आपल्याला अंतर्मुख करणारी आहे, आयुष्य कसं जगावं याची समज देणारी आहे. हा वारसा असाच पुढच्या पिढीला देत राहूया. सन मराठी वाहिनी बघत राहूया. वारसा कीर्तनाचा पुढे चालवूया. जय हरी विठ्ठल.